विश्व हिंदू परिषदेचे प्रांतमंत्री प्रशांत तित्रे सर आपल्या सोबत आहे। सर, गरबा उत्सव सुरू होतोय नवरात्र उत्सवामध्ये, तुमचं काय म्हणणं आहे, काय सांगा? गरबा उत्सव हिंदूंचा मोठा उत्सव आहे आणि आमचे कार्यकर्ते प्रत्येक पेंडालमध्ये संपर्क करून आग्रह करत आहे की गरबा उत्सवामध्ये विधर्मी आणि असामाजिक तत्व यायला नको। तर त्यांना आम्ही सूचना करत आहोत की त्यांची ओळख झाली पाहिजे म्हणून आधार कार्ड पाहून आणि टीका लावून आणि मातेचं पूजन करूनच त्यांना प्रवेश दिला पाहिजे असा आग्रह आम्ही करतो आहे। शिवाय काही पेंडालांना आम्ही आग्रह केला की वराहाचं चित्र तुम्ही समोर ठेवा आणि वराहाच्या चित्राचं वराह अवतार आहे आमचा, त्याचं पूजन करून सर्वांना प्रवेश द्या। विधर्मी म्हणजे कुठल्या धर्माबाबत आणि असं काय वाटतं तुम्हाला की हिंदू धर्माव्यतिरिक्त इतरही धर्माचे लोक येतात? गेल्या काही वर्षापासून आम्ही पाहतो आहे की अशा घटना घडल्या आहे जे हिंदू धर्माला मानतच नाही, ज्यांची देवीमध्ये आस्थाच नाही, असे लोक प्रवेश करतात आणि त्याच्यातून मग लव जेहाद सारख्या घटना समोर येतात आणि त्या आम्ही फेस केलेल्या आहे। म्हणून मुस्लिम धर्मीयांचे तरुण गरब्यात येतात असं म्हणायचं तुम्हाला? हां, जे हिंदू धर्माला नाही मानत अशा सर्वांना, विधर्मी जे हिंदू धर्माचे नाही असे। लव जिहाद बाबत सांगा, याच्यातून लव जिहाद कसा घडतो? हिंदू मुलींशी संपर्क करून त्यांना खोटं नाटं सांगून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवणं आणि त्यांच्याशी विवाह करणं आणि नंतर तलाक देणं, ह्या अशा साऱ्या घटना आम्ही फेस केलेल्या आहेत। गरब्यात मुस्लिम तरुण येतात, हिंदू मुलींशी संपर्क साधतात असं म्हणायचं आहे? हां, 3-4 वर्षाच्या आधी एक घटना नागपुरातच घडली होती की हिंदू मुलींशी संपर्क केला त्यांनी गरब्यात आणि नाव खोटं सांगितलं, कलावा हाताला बांधला, त्याच्यानंतर तिला हिंदू म्हणूनच प्रेमाच्या जाळ्यात फसवलं, तिच्याशी विवाह करण्यासाठी बाध्य केलं, विवाह झाल्यानंतर मुस्लिम धर्म स्वीकारा याच्यासाठी बाध्य केलं आणि मग तिला कळल्यानंतर ती आमच्याजवळ, तिचे आईवडील आमच्याजवळ आले, मग ते प्रकरण सुटलं सर्व। तुम्ही जर समजा विधर्मीय म्हणजे मुस्लिम तरुण आढळले गरब्यामध्ये, काय करण्याचं आवाहन केलेलं आहे तुम्ही गरबा आयोजकांना? त्यांना प्रवेशच द्यायचा नाही आणि आढळले तर आम्हाला संपर्क करायचा, आम्ही पोलिसात तक्रार करू, पोलिसाची ॲक्शन नाही झाली तर मग आमच्या पद्धतीने आम्ही निपटू विषय। कसा? आम्ही कारवाई करू त्याच्यावरती। वराह पूजनाचे वक्तव्य केलं की नवरात्र उत्सवात वराह पूजन करायला पाहिजे गरब्याच्या सुरुवातीला। वराह पूजन करून सर्वांचा प्रवेश व्हावा असं म्हटलं मी। काय कारण त्याचं? आमच्या देवताचा एक अवतार आहे वराह देवता, त्याच्यामुळे वराह देवताचं पूजन करूनच एंट्री करावी, प्रवेश करावा असा आग्रह केला। नागपुरातल्या मंडळांना केला की महाराष्ट्रभर? पूर्ण विदर्भ प्रांतात आमचा संपर्क झाला आहे, काही मंडळाशी अजून संपर्क करतो आहे, त्या सर्व मंडळांना आम्ही आग्रह केला आहे। यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे की दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न विश्व हिंदू परिषद करते। याच्यात तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच नाही। जे लोक हिंदू धर्माला, हिंदू देवी देवतांना मानतच नाही तर त्यांना गरबा उत्सवात प्रवेश का बरं द्यावा आणि त्यांनी यायचंच कशाला? जे धर्माला आमच्या मानतच नाही, देवीची पूजा करत नाही, प्रसाद खात नाही, तर त्यांनी गरबा उत्सवात येऊच नाही ना। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।